अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अधिक महिना सुरू आहे आणि अधिक महिन्यामध्ये अधिकस्य सेवा कशा पद्धतीने करायच्या, अधिकस्य फळप्राप्ती आपण कशा पद्धतीने करून घ्यायची हे आतापर्यंत आपण पाहतच आहोत. पण या अधिक महिन्यामध्ये विष्णू यागाला अतिशय महत्त्व आहे. कारण हा अधिक महिना संपूर्ण महिनाच भगवान विष्णूंना असा समर्पित आहे. आणि या अधिक महिन्यामध्ये विष्णू याग का करावं, तर या अधिक महिन्यामध्ये विष्णू याग केल्यामुळे संपूर्ण विश्वाचे जे पालन करते आहेत त्या भगवान विष्णूंची ही अत्यंत उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारतेच, घरामध्ये सुख समृद्धी लाभते, धन ऐश्वर्य संपत्तीमध्ये वाढ होत असते. त्याच पद्धतीने घरामध्ये जी आर्थिक परिस्थिती आपली बिकट आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. कारण बघा, कोणतीही सेवा करताना त्या सेवेचा उद्देश काय आहे, त्या सेवेतून आपल्याला मिळणार काय आहे हे अगोदर जाणून घ्यायलाच हवं. कारण आता फळाची अपेक्षा करूनच भरपूर जण सेवा करतात असं म्हटलं तरी हरकत नाहीये. बघा, आपल्याला काय करायचं आहे आणि या सेवेमुळे काय काय मिळतं, तर तुम्हाला खरं सांगायचं तर आपल्या जन्मकुंडलीतील जे काही दोष आहेत ते देखील दूर होतात. या सेवेमुळे विवाह योग निर्माण होतो. या सेवेमुळे संतती प्राप्तीचे योग देखील निर्माण होत असतात. आणि या सेवेमुळे आपल्या नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा जो काही आहे त्यातून बाहेर पडण्यास मदत मिळत असते. अशी ही अत्यंत उच्च कोटीची अशी ही सेवा ती म्हणजे विष्णू यागाची सेवा आहे. आता ही विष्णू याग सेवा कशी करायची, कोणी करायची, त्याच पद्धतीने केव्हा करायची, तर या अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही केव्हाही केली तर चालेल. सगळ्यात उत्तम दिवस हा आजचा एकादशीचा. आज नाही शक्य झालं तर 30 तारखेला पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही विष्णू याग आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे. विष्णू यागाला तुम्ही एकटीने जरी केला तरी देखील चालेल, जोडीने बसला तर अतिशय उत्तम आहे. आणि विष्णू याग करत असताना संपूर्ण घरातल्या व्यक्तींनी स्वाहाकार द्यावा, तिथे उपस्थित राहावं. आणि विष्णू याग ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशी संपूर्ण दिवस सगळ्यात अगोदर तर मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन कडकडीत झालंच गेलं पाहिजे. ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. अजिबात कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन आपल्या हातून घडेल अशा पद्धतीची वागणूक म्हणजे या दिवशी कोणतीच चूक घडणार नाही याची आपण दक्षता काळजी घ्यायची आहे. एक प्रकारे सात्विक अन्नच या दिवशी आपण ग्रहण करायचं आहे. आता तुम्हाला मी तोंडी सगळं सांगणार आहे कारण सध्या नाही मी तुम्हाला करून दाखवलं. विष्णू याग कशा पद्धतीने करायचं म्हणजे एक प्रकारे हवनच आहे ते. ज्या पद्धतीने आपण हवन करतो त्याच पद्धतीने हवन कुंड तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला पूजा मांडणी करावी लागणार आहे. पूजा मांडणी म्हणजे चौरंगावरती तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. मागे बालाजी महाराजांचा, जे व्यंकटेश महाराज आहेत आपले बालाजी महाराज, त्यांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा फोटो किंवा बालाजी महाराजांचा फोटो, प्रभू श्रीरामांचा फोटो असेल तर तो फोटो, किंवा तुम्ही भगवान विष्णूंचा जर फोटो असेल माता लक्ष्मीसोबत तो जरी ठेवला तरी देखील चालणार आहे. कलश स्थापना करायची आहे. कलशाची स्थापना आवर्जून करून घ्यायची आहे. कलशामध्ये 5 नागवेलीची पानं, वरती नारळाचा शेंडा वरती यावा अशा पद्धतीने खालून वर 5 बोटे ओढायचे आहेत. पूजा सुरुवात करताना अग्नीच्या साक्षीने आपण करतो म्हणून दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील हळदीकुंकू अर्पण करून फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत. बरोबर त्याच पद्धतीने सगळ्यात अगोदर 2 नागवेलीची पानं घ्यायची आहेत. त्याच्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करायची. गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक घालायचा आहे. नंतर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. त्यांना देखील स्थानापन्न तिथे करायचं आहे. ही साधी सोपी छोटीशी पूजा आहे. भरपूर लोक म्हणजे ब्राह्मणांना घरी बोलवणं ही विष्णू यागाची सेवा करत असतात. तर त्यावेळेस ते मोठी पूजा देखील मांडत असतात, म्हणजे नवग्रहाची वगैरे पूजा मांडत असतात. आता वास्तुशांती आपण एकदा केली की सारखी कोण वास्तुशांती करत नाही, माहिती आहे तुम्हाला. पण ज्यावेळेस आपण या सेवा करतो, हे याग करतो, विष्णू याग आपल्या घरामध्ये करतो, त्यावेळेस भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक शक्ती आपल्या घरातून नष्ट होत असते आणि सात्विक लहरींचा प्रभाव, पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. यासाठी आपल्याला हा विष्णू यागाची सेवा ही आवर्जून करायचीच आहे. आता ही सेवा केल्यामुळे जे काही कुंडलीत तुमचे दोष असतील ते देखील नष्ट होतात, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला विष्णू याग सेवा ही आवर्जून करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर होमकुंड घ्यायचं आहे. होमकुंड नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जे तुमचं तामन आहे, तामन एक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये खाली थोडीशी माती टाका. त्याच्यावरती तुम्हाला गौरी लागणार आहे. 5 प्रकारच्या समिधा लागणार आहेत. हवनकुंडाचं साहित्य स्क्रीनवरती देखील देते बघा. गौऱ्या लागणार आहेत, समिधा लागणार आहेत, म्हणजेच 5 झाडांची वेगवेगळी झाडं लाकडं असतात त्याच्यात,
तो त्या समेत तुम्हाला लागणार आहे. तुमच्या जवळपासच्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे सगळं काही मिळून जाणार आहे. होमपुडा देखील लागणार आहे. होमपुडा भेटतो तिथं तो होमपुडा देखील लागणार आहे. नंतर जव लागणार आहे, काळे तीळ लागणार आहे, साखर लागणार आहे. अशा पद्धतीने या 3 गोष्टी एकत्रित तुम्हाला एका वाटीमध्ये करायचं आहे. नंतर तूप लागणार आहे, तुपाची एक वाटी तुम्हाला वेगळी ठेवायची आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. आता होमपुडा जो आहे तो जे आपण जव, साखर आणि काळे तीळ एकत्र केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला होमपुडा थोडीशी सामग्री देखील तुम्हाला त्याच्यातले ॲड करायची आहे. सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे वाटीमध्ये. हे सगळं साहित्य लागणार आहे. कापूर देखील लागणार आहे. तूप आणि कापुराने आपल्याला अग्नी प्रज्वलित करायची आहे. अग्नी प्रज्वलित झाली की होमकुंडाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. अग्निदेवताला नमस्कार करून अग्नीच्या साक्षीने आपल्याला ही सेवा करायची आहे. सगळ्यात अगोदर तुपाची आहुती 5 वेळा द्यायची आहे तुम्हाला. ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः. अशा पद्धतीने 5 वेळा आपल्याला तुपाची आहुती गणपती बाप्पांना द्यायची आहे. नंतर तुम्ही तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल हे बरोबर, त्याच्यातलं पान नंबर 45 म्हणजे 45 पान नंबरवर नवग्रह स्तोत्र आहे बरोबर. आता तुम्हाला उलटं दिसत असेल, नवग्रह स्तोत्र आहे. नवग्रह स्तोत्र तुम्हाला संपूर्ण बोलायचं आहे, स्वाहाकार करायचं आहे. ज्या कशाने आपण जे तीळ, जव, साखर आणि होमपुडा मिक्स केला आहे त्याचं आपल्याला हवन करायचं आहे. नवग्रहाच्या जे नवग्रह आपण पठण करणार आहोत त्याच्या प्रत्येक ओवीला आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. म्हणजे कसं, जपा कुसुम संकाशम काशे पेयम महाद्वितम तरोमिमं सर्व पापघ्नम प्रणोतिस्मम दिवाकरम स्वाहा. अशा पद्धतीने प्रत्येक ओवीला आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. अगोदरच टाकायचं नाही. या 3 बोटामध्ये आपल्याला व्यवस्थित ती सगळी सामग्री उचलायची आहे आणि स्वाहा म्हटल्यानंतरच आपल्याला अग्नीमध्ये ते सगळं काही स्वाहाकार करायचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक ओवीला नवग्रह स्तोत्र ज्यावेळेस तुम्ही घरी ब्राह्मणांकडून ज्यावेळेस पंडितजीकडून करून घेता त्यावेळेस पहिल्यांदा ते नवग्रह स्तोत्राची देखील भावना करत असतात, एवढं लक्षात घ्या. नवग्रह स्तोत्र झालं की तुम्हाला पुरुष सुक्तम घ्यायचं आहे. पुरुष सुक्तम बघा, तुम्ही प्राकृतमध्ये देखील आहे, संस्कृतमध्ये देखील आहे, पण शक्यतो तुम्ही संस्कृतमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण त्याचे परिणाम किंवा त्याचा रिझल्ट लवकर येतो असं म्हटलं तर चालेल. पुरुष सुक्तम 1 वेळा बोलायचं आहे पुरुष सुक्तमच्या. तसंच प्रत्येक ओवीला तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. कसं, हरि ओम सहस्रशिष्ट्या पुरुषम सहस्रसहस्रम सहस्रपातम स भूमिं विश्वतम वृत्वाष्टिष्ठम शांडांगुलम स्वाहा. प्रत्येक ओवीला तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे, 1 वेळा बोलायचं आहे. नंतर तुम्ही बघितलात तर ओवी नंबर 16 पर्यंत झालं की तिथून खाली फलश्रुती सुरू होते पुरुष सुक्तमची बरोबर. तर इथे तुम्हाला स्वाहाकार करायचं नाही, फक्त हात जोडून बसायचं आहे. अग्नी अजिबात विजवू द्यायची नाही, मालवू द्यायची नाही त्याच्यामध्ये. यासाठी थोडासा कापूर आणि तूप सतत थोडं घालत राहायचं आहे तुम्हाला. नंतर श्रीसुक्तम 1 वेळा बोलायचं आहे. श्रीसुक्तमच्या पण प्रत्येक ओवीला तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. हे सगळं झालं. लगेच श्रीसुक्त पण इथे संस्कृतमध्ये आहे. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजसहस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह स्वाहा. अशा पद्धतीने आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं हे पुस्तक तुमच्या प्रत्येकाकडे असेल. विष्णू सहस्त्रनामाची देखील आहुती आपल्याला द्यायची आहे अग्नीमध्ये. विष्णू सहस्त्रनामच्या प्रत्येक ओवीला तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे. प्रत्येक ओवीला तुम्ही स्वाहाकार करायचा आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला मी आता सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली बघा, जे पठण करतात त्यांना माहिती आहे विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये ह्या सगळ्या नावांचा, जे विष्णू सहस्त्रनामावलीमध्ये जे नावं आहेत त्याचा देखील उच्चार विष्णू सहस्त्रनामामध्ये आलेला आहे. तरी देखील तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाच्या ऐवजी विष्णू सहस्त्रनामावलीचा स्वाहाकार करायचा असेल तर तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने बघा, आता ही याच्यामध्येच विष्णू सहस्त्रनामावली देखील आहे. विष्णू सहस्त्रनामावली ओम विश्वमे नमः स्वाहा, ओम विष्णवे नमः स्वाहा, ओम वष्टकाराय नमः स्वाहा, ओम भूतभव्य भवत्प्रभवे नमः स्वाहा, ओम भूतभृते नमः स्वाहा, ओम भावाय नमः स्वाहा,
ओम भूतभावनाय नमः स्वाहा, ओम भूतात्मने नमः स्वाहा, ओम परमात्मने नमः स्वाहा, ओम अव्ययाय नमः स्वाहा. अशा पद्धतीने तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीचा देखील स्वाहाकार करू शकता. अत्यंत उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. नंतर व्यंकटेश स्तोत्र देखील मागे आहे. व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राच्या पण प्रत्येक ओवीला तुम्ही स्वाहाकार करायचा आहे. व्यंकटेश स्तोत्राचा 21 मंडल केला तर अतिशय उत्तमच आहे. किंवा तुम्हाला फक्त भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा, भगवान विष्णूंच्या जसं सांगितलं विष्णू सहस्त्रनामावली वेगवेगळ्या नावांनी जरी आहुती दिली तरी देखील चालणार आहे. किंवा अजून एक म्हणजे तुम्ही नवार्णव मंत्राचं देखील तुम्हाला याच्यामध्ये हवन करायचं आहे. म्हणजेच ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळ्या सेवा करायच्या आहेत. आणि नंतर तुम्हाला नवार्णव मंत्राचा जर तुम्ही स्वाहाकार करणार असाल तर त्यावेळेस तुम्ही तुपाने देखील आहुती देऊ शकता किंवा तुम्ही जे आपण सामग्री तयार केलेली आहे त्याने देखील आहुती देऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं हवन करायचं आहे. हवन सगळं पूर्ण झाल्यानंतर शेवटी थोडंसं दूध 1-2 थेंब फक्त टाकायचे आहेत. म्हणजे ते अग्नी शांत होईल हळूहळू. त्याच्यामध्ये लगेच हात टाकायला जायचं नाही. सगळ्यात शेवटी आपलं सगळं झाल्यानंतर बघा ही अतिशय उच्च कोटीची अशी सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक परिस्थिती, आर्थिक संकट दूर होतात. ज्या काही अडलेली कामं आहेत ती मार्गी लागतात. कुंडलीतील दोष दूर होतात. नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर निघते. पॉझिटिव्ह एनर्जीचा घरामध्ये संचार होत असतो. यासाठी आपल्याला विष्णू याग ही अत्यंत पवित्र अशी सेवा आणि अधिक महिन्यामध्ये केली जाणारी सेवा. आणि आता पौर्णिमा येतं तर पौर्णिमा शनिवारी आहे तर शनिवारी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. पौर्णिमेच्या दिवशी किंवा तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही अधिक महिना जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता. एवढं लक्षात घ्या. अत्यंत उच्च कोटीची अशी सेवा आहे. सर्व मनोकामना भगवान विष्णू सगळ्या सेवा आपल्या पूर्ण करणार, सगळ्या सेवा पूर्ण करून घेतातच पण त्याचसोबत आपल्याला त्याचं फळ देखील नक्कीच देणार आहेत. यासाठी ही सेवा करायला अजिबात विसरायची नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.